नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वारा बघा किती सुंदर सुटलेलं आहे. शाळू बघा किती छान हलतोय वाऱ्याने. घास तिकडं हलतोय जोर जोरात. तर मी हळद आज काढायला घेतली. हळदीची पानं बघा अशी झालेली आहेत, एकदम हळद वाळून गेलेली. तर हळद आम्हाला कुदळीने काढावी लागते आणि कुदळीनेच हळद काढतो आम्ही. अशी कुदळीने हळद काढावी लागते. आणि बाई अशी हळद अशी मातीने गच्च भरलेली आणि ते मुळे बघा तिच्या किती जाड आहेत. अशी गंडे तयार झालेले आहेत हळदीच्या आल्यासारखे. तरी हळद आम्ही अशी कुदळीने काढतो. कुदळीशिवाय काय पर्यायच नसतो हळद काढायला. खुरप्याने काही निघत नाही हळद, त्यामुळं कुदळीचाच वापर करावा लागतो. आणि अशा हळद तयार होते आणि इतके तिला जार आहेत हळदीला, मुळ्या तयार होतात. खोलवर हळद असते चांगली. आणि आता ही हळद एकदम स्वच्छ करायची. सगळ्या तिच्या मुळ्या ह्या जार हे चिरायचे आणि एकदम स्वच्छ हळद करायची. अशी पूर्ण हळकुंड स्वच्छ करायची आणि ती हळकुंड मग भिजवायची, धुवायची स्वच्छ आणि शिजवायची. शिजवून झाल्यानंतर खिसायची आणि खिसून हळद वाळवून मग दळायची. तर अशा पद्धतीची हळद आम्ही तयार करतो. तुम्ही तुमची हळद कशी काढता आणि कशी तयार करता कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग हळद काढते मी आता. श्री स्वामी समर्थ. बाय.